नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल निपुंगे, भूगोल विभाग, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा. आपणास ठाऊकच आहे की TYBA या वर्गाच्या किंवा अंतरिम सर्व वर्षांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे जो लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद असताना अपूर्ण राहिलेला जो अभ्यासक्रम आहे तो आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण TYBA या वर्गाचा जनरल 3 हा जो पेपर आहे मानवी भूगोल, त्यातला जो शेवटचा प्रकरण आहे त्यातील मालथसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत हा मुद्दा आपण आज इथे पाहणार आहोत. यापूर्वी आपण लोकसंख्येचं जागतिक वितरण या विषयांवरती चर्चा केलेली आहे. या पुढील जे व्हिडिओ असतील त्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय साधन संपत्तीवर लोकसंख्या वाढीचा परिणाम या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर लोकसंख्या एक साधन संपदा या विषयावर देखील चर्चा करणार आहोत. यासाठी पुढील जे लेक्चर होणार आहे ते आपण कुणीही चुकू नये. तर आज आपण पाहणार आहोत मालथसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. आपण पूर्वी पाहिलं की लोकसंख्या कशी वाढते, लोकसंख्या वाढीचे कारणे आपण पाहिलेत आणि लोकसंख्या वाढीचे परिणाम हे देखील आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे. तर आज आपण पाहूया लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. तर हा सिद्धांत कोणी मांडला? थॉमस मालथस या शास्त्रज्ञानं लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडला. मालथस यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1766 रोजी ग्रेट ब्रिटनमध्ये डार्किंग येथे झाला. ते केम्ब्रिज विद्यापीठामध्ये इतिहास व राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहत होते. मालथसने सन 1798 एसे ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन ॲज इट इफेक्ट्स फ्युचर इम्प्रूव्हमेंट ऑफ सोसायटी या नावाचा प्रबंध प्रकाशित केला. तर मालथसनं आपला लोकसंख्या वाढीचा सिद्धांत प्रस्तुत करताना काही गृहीतके मांडले. आपणास ठाऊकच आहे की एखादा सिद्धांत ज्यावेळेस आपल्याला मांडायचा असेल त्यावेळेस त्यासाठी काही गृहीतके मांडावी लागतात. तर त्याने काय गृहीतके मांडली? तर मालथसनं अशी गृहीतके मांडली की मानवाच्या अस्तित्वासाठी अन्न खूप आवश्यक आहे. आणि त्याचं दुसरं गृहीतक होतं भिन्नलिंगी व्यक्तीमधील जबरदस्त लैंगिक आकर्षणामुळे लोकसंख्या सतत वाढत राहते. म्हणजे या गृहीतकांचा विचार करायचा झाला तर प्रत्येक प्राणीमात्राला जिवंत राहण्यासाठी अन्नाची गरज आहे. ते निसर्गानं माणूस जन्माला येण्यापूर्वी किंवा पृथ्वीवरती सजीव जन्मास येण्यापूर्वी त्याचं अन्न निर्माण केलेलं होतं. म्हणजे आपण जर अगदी पृथ्वीवरील पहिला सजीव पाहिला अमिबा, त्याच्याही पूर्वी पृथ्वीवरती शैवाल अस्तित्वात होतं. म्हणजे अमिबाला खाण्यासाठी आवश्यक असणारं जे शैवाल ते निसर्गानं त्या जीवाच्या आधी निर्माण केलेलं होतं. म्हणजे निसर्गानं जन्म दिला तर निसर्ग पालनपोषणाची जबाबदारी हा घेत असतो. एक पूर्वी म्हण होती, आजही प्रचलित आहे की ज्यानं चोच दिली तो दाना देखील देईल. म्हणजेच माणसासाठी अत्यंत आवश्यक असणारं अन्न हे निसर्गानं तयार केलेलं असतं आणि ते पुरेपूर प्रमाणामध्ये माणसाला तो देत असतो, माणसापर्यंत पोहोचवत असतो. दुसरं गृहीतक जे आहे ते म्हणजे भिन्नलिंगी व्यक्तीमधील जबरदस्त लैंगिक आकर्षणामुळे लोकसंख्या सतत वाढत राहते. आता भिन्नलिंगी व्यक्ती म्हणजे कोण? तर स्त्रीचं पुरुषाबद्दल असणारं आकर्षण आणि पुरुषाचं स्त्रीबद्दल असणारं आकर्षण यामुळेच लोकसंख्या ही सतत वाढत असते. म्हणजे आपण जर विचार केला तर जर हे लैंगिक आकर्षण नसतं तर स्त्री आणि पुरुष हे कधी जवळ आले नसते.
आणि माणसाची प्रगती खुंटली असती किंवा माणसाची संख्या, लोकांची संख्या, माणसाची प्रजनन क्षमता ही खुंटली असते. म्हणजेच भिन्नलिंगी व्यक्तीमधील आकर्षण हे आवश्यक आहे. परंतु ते जर अति झालं तर त्यामुळं लोकसंख्येचा विस्फोट होऊ शकतो. तर माल्थसचं सिद्धांताचं स्वरूप आपल्याला या आकृतीमधनं अगदी स्पष्ट करता येईल. पहा, जी लाल रंगाची रेषा आहे ती लोकसंख्या दाखवते आणि जी काळ्या रंगाची रेषा आहे ती अन्नधान्य दाखवते, रिसोर्सेस दाखवते. मग आपण विचार केला एका ठराविक ठिकाणापर्यंत दोन्ही रेषा एकमेकांना समांतर अशा चालल्या होत्या. परंतु एक वेळ अशी आली किंवा एक घटका अशी आली की त्या वेळेनंतर, त्या मर्यादेनंतर जे पॉप्युलेशन आहे, जी लोकसंख्या आहे ती अतिशय तीव्र गतीनं वाढायला लागलं. परंतु लोकसंख्येच्या दृष्टीनं किंवा लोकसंख्येच्या तुलनेनं जे अन्नधान्याची जी वाढ होती ती वाढ मात्र त्याच तुलनेत किंवा त्याच लेवलमध्ये राहिली. परंतु लोकसंख्या वाढ ही एका विशिष्ट कालावधीनंतर, एका विशिष्ट मर्यादेनंतर अचानक अतिशय तीव्रतेनं वाढू लागली. आता ते स्वरूप काय आहे ते आपण पाहू. की माल्थसचं मत काय आहे की माल्थसच्या मताप्रमाणे कोणत्याही देशाची लोकसंख्या, त्या लोकसंख्या वाढीचा वेग हा अन्नपदार्थ उत्पादनाच्या वाढीपेक्षा किंवा त्या वेगापेक्षा नेहमीच जास्त असतो. म्हणजेच आपण जी मागची स्लाईड बघितली, मागची जी आकृती पाहिली, त्या आकृतीमध्ये आपण पाहतो की एक ठराविक किंवा विशिष्ट कालखंडापर्यंत अन्नधान्य आणि लोकसंख्या ही समान वेगानं वाढत असतात. परंतु एक विशिष्ट मर्यादा ओलांडल्यानंतर मात्र लोकसंख्येचा वेग हा जास्त वाढत असतो. मग माल्थस काय सांगतोय की कोणत्याही देशाची लोकसंख्या वाढीचा वेग हा त्या देशातील अन्नधान्य किंवा अन्नपदार्थ उत्पादनाच्या वेगापेक्षा नेहमीच जास्त असतो. माल्थस पुढे म्हणतो की असं जरी असलं तरी निसर्गानं असे काही अडथळे निर्माण करून ठेवले आहेत की त्यामुळे लोकसंख्या मर्यादित राहते, लोकसंख्या प्रमाणात राहते. मग असे अडथळे कोणकोणते? तर पूर आहे, रोगराई आहेत, युद्ध, महायुद्ध आहे, दुष्काळ आहे, सुनामी आहे, भूकंप आहेत आणि आत्ता तर आपण पाहतच आहात कोविडसारखा, कोरोनासारखा असा भयंकर आजार आहे की त्या आजारामध्ये हजारो लाखो लोक मृत्युमुखी पडतात, आपले प्राण गमावतात. मग हे असे अडथळे जर मानवानं या अडथळ्यांवरती मुद्दामहून मात केली तर मात्र काय होतं, लोकसंख्या झपाट्यानं वाढू लागते. म्हणजेच काय होतं तर माणसाचा मृत्यूदर कमी होतो. या अडथळ्यांमुळे जे माणसं मरण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी होतं. परंतु लोकसंख्या वाढीचा म्हणजे प्रजनन क्षमता किंवा प्रजननाचा जो वेग आहे तो आहे तसाच राहतो. त्यामुळे काय होतं तर लोकसंख्या ही झपाट्यानं वाढू लागते. मग खाली लिहिलेलंच आहे की मानवजातीनं जर असे अडथळे दूर करण्याचा मुद्दा म्हणून प्रयत्न केला तर जगाची लोकसंख्या अनियंत्रितपणे वाढत जाते. मग पहा, 17व्या-18व्या शतकापर्यंत जगाची लोकसंख्या ही स्थिर होती. स्थिर का होती? जितके लोक जन्माला येत होते की तितकेच लोक मृत्युमुखी पडत होते. म्हणजे जर एखादा साथीचा आजार आला त्यामध्ये हजारो लाखो लोकांना आपले प्राण गमावे लागत होते. किंवा जर महापूर आला, दुष्काळ पडला, भूकंप झाला, सुनामी आली, अशा वेळी देखील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये आपले प्राण गमवावे लागत होते. परंतु 17व्या-18व्या शतकानंतर काय झालं की औद्योगिक क्रांती आली. त्या औद्योगिक क्रांतीमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये क्रांती झाली, प्रगती झाली आणि त्या प्रगतीमुळे अनेक रोगांवरती औषधं सापडली गेली. म्हणजे पूर्वी असं व्हायचं की साधा सर्दी, थंडी, ताप जरी आला, सर्दी जरी झाली, खोकला जरी आला, त्यामध्ये माणूस आपलं जीवन गमवायचा. किंवा जर सर्पदंश झाला तर सर्पदंशाला देखील उपाय नसल्यामुळे असे लोक मृत्युमुखी पडायचे. किंवा रेबीज नावाचा एखादा रोग झाला, एखाद्या प्राण्यानं दंश केल्यामुळे एखादा रोग झाला तरी देखील हा आजारामध्ये त्याला उपचार न मिळाल्यामुळे तो माणूस मृत्युमुखी पडायचा किंवा आपले प्राण गमवायचा. मग झालं काय की 17व्या-18व्या शतकानंतर जगाची लोकसंख्या झपाट्यानं का वाढली तर जगामध्ये औद्योगिक क्रांती झाली. त्याचबरोबर जगामध्ये
वैद्यकीय क्रांती देखील झाली, वैद्यकीय प्रगती देखील झाली. म्हणजेच माणसानं मुद्दाम होऊन हे जे अडथळे होते या अडथळ्यांवरती मात करण्याचा परिणाम केला, मात करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे जगाची लोकसंख्या ही झपाट्यानं वाढू लागली. परंतु झालं काय, जगाची लोकसंख्या जरी झपाट्यानं वाढत असली तरी देखील अन्नधान्य वाढ जी आहे, अन्नधान्य वाढीचा जो वेग आहे तो मात्र पुरेशा प्रमाणात वाढला नाही. त्यामुळे काय झालं की जगामध्ये लोकांच्या तुलनेत अन्नधान्य कमी पडू लागलं आणि लोकांवरती उपासमारीची वेळ येऊ लागली. मग लोकसंख्या कशा पद्धतीनं वाढते आणि अन्नधान्य कशा पद्धतीनं वाढतं तर ते आपण पाहू. तर लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या भूमिती पद्धतीनं वाढते, भूमिती श्रेणीनुसार वाढते. म्हणजे काय, 1, 2, 4, 8, 16, 32 म्हणजे गुणाकार, त्याला गुणिले 2 म्हणजेच भूमिती पद्धतीनं लोकसंख्या वाढत असते. परंतु अन्नधान्याचा जर विचार केला तर अन्नधान्य आणि साधनसंपत्ती ही गणिती पद्धतीने वाढते. गणिती पद्धत म्हणजे कोणती, आपली सरळ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा पद्धतीनं. परंतु लोकसंख्या वाढीचा वेग जर पाहिला तर तो भूमिती पद्धतीने वाढतो. म्हणजेच 2 गुणिले 2 4 गुणिले 2 8 गुणिले 2 16 गुणिले 2 32 गुणिले 2 64 अशा पद्धतीनं लोकसंख्या वाढते. त्यामुळे अन्नधान्य हे माणसाला हळूहळू कमी पडायला लागतं आणि त्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे माणसावरती उपासमारीची वेळ येऊ लागते. तर भूमिती श्रेणीनं वाढणाऱ्या लोकसंख्येला गणिती श्रेणीनं वाढणारी अन्नधान्य पुरेशी पडत नाहीत. त्यामुळे देशामध्ये दारिद्र्य, बेकारी, भांडणे वाढत जातात. मग ज्यावेळी माणसाला अन्नधान्य कमी पडतं त्यावेळेस त्या अन्नधान्याच्या शोधासाठी, ते अन्नधान्य प्राप्त करण्यासाठी माणूस किंवा त्या देशातील लोक दुसऱ्या देशातील लोकांबरोबर भांडण करायला लागतात, युद्ध करायला लागतात. कारण काय, तर त्या देशातील अन्नधान्य, त्या देशातील साधनसंपत्ती आपल्या देशातील लोकांना प्राप्त व्हावी या दृष्टीनं. मग जगातील अनेक महायुद्ध, अनेक युद्ध या एकाच कारणामुळे झालेले आहेत की त्या कारणामुळे त्या देशातील लोकांना पुरेसं अन्न उपलब्ध व्हावं, पुरेशी साधनसंपदा उपलब्ध व्हावी या कारणामुळे. मग आता उपाय काय आहेत, वाढत्या लोकसंख्येवरती उपाय सांगितलेत मला तसनं. काय उपाय सांगितले, तर एक नैसर्गिक नियंत्रक किंवा उपाय. तर नैसर्गिक नियंत्रक कोणते आहेत, नैसर्गिक उपाय कोणते आहेत, तर लोकसंख्या व उत्पादन यातील असमतोल वाढला की निसर्गच लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवतो. म्हणजे मी पूर्वीच सांगितलं की निसर्ग असे काही अडथळे निर्माण करतो की ज्यामुळे जगाची लोकसंख्या नियंत्रणात राहते. मग जर निसर्गासमोर जर असं संकट उभं राहिलं की प्राणीमात्रांची संख्या वाढली परंतु त्यांना उपलब्ध आवश्यक असणारं जे अन्न आहे त्याची जर संख्या कमी व्हायला लागली तर निसर्ग स्वतःच काय करत असतो, तर लोकसंख्या वाढी नियंत्रणासाठी काही उपाययोजना करत असतो. मग तो काय उपाययोजना करतो, तर साथीचे रोग, दुष्काळ, पूर, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी इत्यादी हे जे निसर्गनिर्मित ज्या आपत्ती आहेत त्या आपत्ती येतात आणि त्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना आपले प्राण गमावे लागतात. त्यामुळे लोकसंख्या ही नियंत्रणामध्ये राहते. नंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच काय, तर मानवी प्रयत्न किंवा मानवानं केलेले उपाय. मग माणसाने काय उपाय करायचे, मग माणसाने लग्नच करायचं नाही का, माणसाने भिन्नलिंगी व्यक्तीशी आकर्षण ठेवायचंच नाही का, संबंध ठेवायचेच नाहीत का. असं जर केलं तर काय होईल, प्रजनन शक्ती माणसाची कमी होऊन जाईल आणि जर प्रजनन शक्ती कमी झाली तर माणूस नष्ट होऊन जाईल. मग काय करायला हवं, तर सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे संयम. संयमामध्ये काय, तर उशिरा लग्न करणं, ब्रह्मचर्य पाळणं, नैसर्गिक संयम ठेवणं, विवाहोत्तर संयम ठेवणं ह्या उपाययोजना आहेत. म्हणजे काय, लग्न उशिरा करणं. आपण आता पाहतो की लहान वयामध्येच मुलींचे लग्न केले जातात, मुलींचे लग्न केले जातात आणि ते लहान वयामध्येच लग्न केल्यामुळे काय होत असतं की त्या स्त्रीची, त्या पुरुषाची प्रजनन क्षमता, प्रजनन शक्ती ही त्या वयामध्ये जास्त असल्यामुळे आणि
जर वेळीच उपाय न घेतल्यामुळे किंवा वेळीच खबरदारी न घेतल्यामुळे अनेक वेळा असं होतं की अनिच्छेने देखील मुलं जन्माला येतात. मग अशा वेळी काय होतं की आपले मुलं असल्यामुळे जर त्यांना टाकून देता येत नाही, त्यामुळे त्या मुलांना सांभाळावंच लागतं. परिणाम काय होतो की लोकसंख्या वाढते, त्या घरातील लोकांची संख्या वाढते. दुसरा मुद्दा सांगितलं आहे ब्रह्मचर्य पालन करणे. ब्रह्मचर्य म्हणजे काय? स्वतःवरती संयम ठेवणं. नंतर नैसर्गिक संयम. मग नैसर्गिक संयम म्हणजे काय? की जी निसर्गावस्था आहे, निसर्गाने दिलेले जे भावना आहेत त्या भावनावरती कंट्रोल करणं, त्यावरती संयम ठेवणं. नंतर विवाहोत्तर संयम म्हणजे विवाह झाल्यानंतर देखील माणसानं संयम बाळगला तरी देखील काय होऊ शकतं, लोकसंख्या नियंत्रणात आणू शकतात. म्हणजेच जर काही उपाययोजना केल्यात, काही मनाशी ठरवून, काही निश्चय करून एका अपत्याला 2च मुलं व्हावीत असा जर निश्चय केला, असा जर नियम बनवला, तरी देखील काय होऊ शकतं, लोकसंख्या नियंत्रणात येऊ शकते. दुसरा मुद्दा सांगितला आहे शिक्षणामुळे लोकसंख्या नियंत्रणाची समज किंवा उमज. जो सुशिक्षित व्यक्ती असतो त्याला जाण असते की लोकसंख्या वाढीमुळे काय काय परिणाम होऊ शकतात. मग अशा सुशिक्षित जो व्यक्ती असतो तो नेहमीच लोकसंख्या वाढीला विरोध करत असतो. मग अशामुळं काय गरजेचं आहे, तर यासाठी शिक्षण हे गरजेचं आहे, शिक्षण हे महत्त्वाचं आहे. नंतर तांत्रिक प्रगतीमुळे अधिक लोकसंख्या पोषण क्षमता. मला एक उदाहरण द्यायचं याच्यामध्ये की डॉक्टर स्वामीनाथन यांनी भारतामध्ये हरित क्रांती आणली. मग हरित क्रांतीच्या पूर्वी काय होतं की पूर्ण देशामध्ये देशी वाणांचं उत्पादन व्हायचं. देशी वाणांची जे उत्पादन असायचं, उत्पादन कमी मात्र दर्जेदार असायचं. त्यावेळेस भारताची लोकसंख्याही कमी होती, त्यामुळे ते उत्पादन, ते अन्नधान्य या देशातील लोकांना पुरेसं पडायचं. परंतु जसजशी लोकसंख्या वेगानं वाढायला लागली तसं हे उत्पादन कमी पडायला लागलं. त्यामुळे काय झालं की तांत्रिक प्रगतीची गरज भासली. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यात येऊ लागलेत आणि त्या प्रयोगानंतर भारतामध्ये हरित क्रांतीचा उदय झाला आणि त्या हरित क्रांतीमुळे देशातील सर्व जनतेचं, सर्व लोकांचं, सर्व लोकसंख्येचं पोट भरू शकेल इतकं अन्नधान्य निर्माण व्हायला लागलं. नवे नवे तर अन्नधान्य नंतर शिल्लक राहायला लागलं. आपण अन्नधान्याची निर्यात करायला लागलो. इतकं अन्नधान्याचं उत्पादन या देशामध्ये होऊ लागलं. मग त्यासाठी काय कसली गरज होती, तर तांत्रिक प्रगती हा अन्नधान्य वाढीसाठी खूप महत्त्वपूर्ण असा भाग आहे. नंतर माल्थसच्या सिद्धांतावरती काही टीका झाल्यात. काय टीका होत्या, तर जगात माल्थसनुसार भूमिती श्रेणीनं कोणत्याच देशात लोकसंख्या वाढ होत नाही. ही टीका बरोबर आहे. तर असं जर असेल तर आपण पाहतो की भारताची लोकसंख्या ही स्वातंत्र्य काळामध्ये, ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य भेटलं त्या काळामध्ये 40 कोटी होती. मग दरवर्षी जर किंवा दर 10 वर्षांनी जर देखील आपण जर विचार केला की ही लोकसंख्या अशी भूमिती श्रेणीने वाढत असेल, तर ती 1960मध्ये ती लोकसंख्या जी होती ती लोकसंख्या 80 कोटी असायला हवी होती. 1980मध्ये 160 कोटी असायला हवी होती. 2000मध्ये 320 कोटी असायला हवी होती. परंतु असं झालेलं नाही आहे. तर जगातील सर्व देशामध्ये अशा पद्धतीनं भूमिती श्रेणीनं लोकसंख्या वाढत नाही. नंतर दुसरी टीका अशी आहे की अन्नधान्य गणिती श्रेणीनं न वाढता अधिक गतीनं वाढ होते. मी आत्ताच सांगितलेल्या उदाहरणानुसार की ज्यावेळेस भारतासारख्या अनेक देशामध्ये हरित क्रांती उदयास आली किंवा हरित क्रांती झाली, त्या हरित क्रांतीनंतर जे अन्नधान्य होतं ते गणिती पद्धतीनं नव्हे तर ते अधिक गतीनं वाढायला लागलं. त्यामुळे काय होऊ लागलं, तर लोकसंख्येचं पालनपोषण होऊ लागलं, लोकसंख्येला पुरेसं अन्नधान्य मिळवू लागलं. नंतर दुसरा मुद्दा असा होता की स्त्री पुरुषामधील आकर्षणामुळे लोकसंख्येत अपरिहार्य वाढ हे गृहीत अयोग्य. आता स्पष्टच बोलायचं ठरलं की काय विशिष्ट वयानंतर स्त्रीचं पुरुषाप्रती, पुरुषाचं स्त्रीप्रती आकर्षण हे स्वाभाविक आहे, की जो नैसर्गिक गुणधर्म आहे, ती सहज अशी स्थिती आहे, सहज अशी भावना आहे. मग त्या भावनेमुळं, त्या आकर्षणामुळं नेहमीच लोकसंख्येत वाढ होते असं काही नाही आहे. नंतर माणसाच्या पोटाला जेवढं खायला लागतं तेवढं उत्पादन त्याचे दोन्ही हात करू शकत नाहीत, हे विधान चुकीचं.
मालथस म्हणाला होता की माणसाच्या पोटाला जेवढं खायला लागतं तेवढं उत्पादन त्याचे दोन्ही हात करू शकत नाही, तेवढे त्याचे दोन्ही हात घेऊ शकत नाही. हे विधान साफ चुकीचं आहे. कारण आपण आज पाहतो की प्रत्येक व्यक्ती, आज आपलेही अनेक विद्यार्थी आहेत की ते देखील स्वतः पार्ट टाईम जॉब करतात, पार्ट टाईम काम करतात. माझा एक विद्यार्थी अजय पवार, तो आजही नोकरी करून, पार्ट टाईम जॉब करून, पार्ट टाईम नोकरी करून शिक्षण त्याचं पूर्ण करतो. म्हणजे तो त्याचं स्वतःला लागणारं जे काही उत्पादन आहे तो स्वतः मिळवत असतो. म्हणजे त्याचं हे विधान चुकीचं आहे की माणसाचं दोन्ही हात त्याला जेवढं खायला हवं तेवढं उत्पादन करू शकत नाही. नंतर लोकसंख्या वाढीबरोबर जमीन वाढवता येत नाही, हे सत्य, परंतु उत्पादकता वाढवणे शक्य होते. मालथस म्हणाला होता की लोकसंख्या वाढते परंतु जमीन वाढवू शकत नाही, नैसर्गिक साधन संपत्ती वाढवू शकत नाही. हे खरोखर सत्य आहे. परंतु जमिनीमध्ये जर आपण आधुनिक पद्धतीनं जर प्रयोग केले, नवीन नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेतला तर जमिनीची उत्पादकता मात्र निश्चितच वाढू शकते. नंतर तो म्हणाला होता की लोकसंख्या वाढ म्हणजे संकट. हा मालथसचा विचार साफ चुकीचा आहे. लोकसंख्या वाढ ही संकट असू शकत नाही, तर लोकसंख्या एक साधन संपदा आहे. अनेक जे कामं आहेत ते लोकसंख्ये वाचून पूर्ण होऊ शकत नाही. मग लोकसंख्या, सर्वच जगातील लोकसंख्या हा फक्त भुईला भार असे नाही, तर अनेक लोक हे बुद्धिमान आहेत. ह्या बुद्धिमान लोकांच्या जीवावरच अनेक नवनवीन प्रयोग यशस्वी झाले आहेत. माणसाचं जीवन सुखकर झालं आहे. कुणी 15व्या शतकामध्ये कोणी विचारही केला नव्हता की भारत ते अमेरिका हे अंतर आपण 24 तासामध्ये पूर्ण करू. कोणी स्वप्नातही त्यावेळेस असा विचार केला नव्हता की जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यातील माणसाला आपण आहे त्याच वेळी संवाद साधू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो, नवे नवे तर त्याला आपण त्याच वेळी पाहू देखील शकतो. म्हणजे असे जे नवनवीन जे आविष्कार होते, नवनवीन जे शोध होते, अशा बुद्धिमान लोकांनी केलेलं आहेत. त्यामुळे लोकसंख्या हे संकट मानण्याचा कधीही विचार येऊ नये. कारण लोकसंख्या असेल त्या ठिकाणी श्रमशक्ती ही वाढीस लागते आणि त्या श्रमशक्तीमुळे जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतं, त्या देशाची प्रगती होऊ शकते, आर्थिक विकास होऊ शकतो. अशा पद्धतीनं लोकसंख्या ही संकट नसून ती एक साधन संपदा आहे. थँक्यू. तर अशा पद्धतीनं आपण मालथसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत हा यथामती आपण त्याचं विश्लेषण केलेलं आहे. TYBA वर्गाच्या परीक्षा निश्चित होणारच आहेत. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांनी मागीलही व्हिडिओ जो असेल तोही व्यवस्थित पाहावायचा आहे. यापुढील जो व्हिडिओ आहे तो देखील पाहावायचा आहे. यापुढील जे व्हिडिओ येतील ते पण अशाच प्रकारे PPT या माध्यमातून असतील. ज्यावेळेस याच प्रकरणातील शेवटचं लेक्चर असेल त्या शेवटच्या लेक्चरच्या वेळेस मी डिस्क्रिप्शनमध्ये काही PDF स्वरूपामध्ये नोट्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहेत. त्या विद्यार्थ्यांनी त्या नोट्स घ्यायच्या आहेत. परंतु लेक्चर चालू असताना देखील काही नोट्स ज्या आहेत, काही मुद्दे जे आहेत ते विद्यार्थ्यांनी उतरवून घेणं गरजेचं आहे. कारण परीक्षाही होणारच आहे आणि परीक्षेच्या दृष्टीनं मालथसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट एक आठवण करून देतो पुन्हा एकदा की अजूनही काही लोकांनी जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुमची ही नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही आपल्या मित्रालाही हा व्हिडिओ सेंड करावा, त्याच्याही ज्ञानात भर घालावी. तर पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.